मुद्दा काय पोरग कोणाचं कळालंच नाही. सायलाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे, दोघी बरोबर रे. मला आजकाल पिक्चर मध्ये सगळं पोरे धोका लागलं रे. तो हाय गाइस, हम आए सनम तेरी कसम पिक्चर बघणे. हम जा रहे अभी पिक्चर बघायला. मला लोकांबद्दल रिस्पेक्ट माहिती, मला पण यांना तरी कमी कमी वाटत मला करायचं आहे. म्हणून म्हणतो बेटी पढाओ बेटी बचाओ. भारत माता की जय. इथून लागले भाऊची पोरीमुळे भले भले गेले. आता धनुष गेलाय बॉम्बराला. पिक्चर कसं वाटलं? खरं सांग. खरं सांग, खरं सांग, पिक्चर कसं वाटलं तुला? पोरग कोणाचं होतं ते कळालं का? पोरगं कोणाचं होतं? हिरो हिरोईन दोन्ही मेले. जाऊ एकदा पिक्चर बघू रे. आम्ही सिरियस मोड मध्ये आहे. यस, आम्ही लय सिरियस पिक्चर बघून आलोय. सनम तेरी कसम. नाही तेरे प्यार में. हे अशी Sorry, sorry. हे नाही, मला नाही पिक्चर नाव नव्हतं नाही माहिती. पिक्चरचं नाव नव्हतं अशी माहिती. घाण पिक्चरचं नाव नव्हतं माहित ना. घाण अशी बनवायचीच नाही. तर स्टार्टिंग मधून पिक्चर सांगायचं काय काय कसं घडलं काय. तर आम्ही आज पिक्चर बघायला गेलतो. पिक्चरचं नाव आहे नाही आपलं नाही बनू शकत. बनणार नाही बनू शकत. तेरे इश्क में पिक्चर. तर त्या पिक्चरचा रिव्ह्यू मी तुम्हाला देतो आज. पिक्चर बघायचा आहे की नाही. नाही एवढं पहिलं एवढं भाषण जर बघितलं ना, पुढचं महत्व तर बघतच नाही माणूस. काय बोलू ना तुम्ही. भाषण द्यायचंच नाही, डायरेक्ट मुद्द्यावर यायचं असतं बाई. हा, तर पिक्चर मध्ये असं दाखवलंय, सुरुवातीला आपला मारे भाई असतो. तुला असं नाही बघूच शकत नाही. मारी बिरीचा काय संबंध, पिक्चर कोणाचा आहे. तेरे इश्क में पिक्चरचं नाव आहे. त्यामध्ये आपला मारी भाई धनुष आणि हिरोईन कोणती कृती शॅनन. ऑलरेडी माहिती आहे. जे माहिती नाही ते सांगायचं असतं. ऐक ना, तू जर पिक्चर बघून आलाय तर तू हे सांगणार का लोकांना माहिती ना. शेवटी दोघं मरून जातात. नाही असं बाई. अरे इथं बघून बोल. भाई आता 7 वाजले, मला जिम जायचंय. मला नाही बनायचं रिव्ह्यू. मित्रांनो पिक्चर नका बघू. रिव्ह्यू मेल नाही रिव्ह्यू 2 मिनिट जर बनवलं ना 2 मिनिटात रिव्ह्यू होणार. पण तू बनवू अरे बोल ना, मग काय बोलायचंय. नाही मग हे बघण्यापेक्षा लोक आहे ना 200 रुपये खर्च करून डायरेक्ट पिक्चर बघून येते. आहे की नाही. असं हा वाटला बँक पोरगं कोणाचं तिथं शेवट पण नाही कळालं. हा मग लोकांना काय पाहिजे, एकच मुद्दा पाहिजे. लोकांना गाव नाही पाहिजे. खतम.